हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी साहित्य घेतलेले आहे. पीठ घेतले मी बेसन पीठ अर्धी वाटीला पण कमी आहे. चण्याची डाळ छान भिजवून स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि दही घेतलेले आहे मी पावशर. लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण घेतलेलं आहे आणि स्वच्छ कोथिंबीर धुवून घेतलेली आहे. पाहू शकता तुम्ही. तर ह्यापासून आपल्याला खूप छान अशी रेसिपी बनवायची मैत्रिणींनो. तर आपल्याला आता हे साईडला ठेवायचे आणि लसूण बारीक चिरून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर पण बारीक चिरून घ्यायची. तर पहिल्यांदा आपण कोथिंबीर चिरून घेऊया छान बारीक. मैत्रिणींनो, तुम्ही ही रेसिपी कधी केली नसन आणि पाहिली पण नसन, अशी नवीन रेसिपी आहे ही. तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल मी कशी करते आणि कोणत्या पद्धतीने करते ते. तुम्हाला पण आवडेल अशी रेसिपी आहे. तर आता कोथिंबीर छान चिरून घ्यायची बघा. आणि मैत्रिणींनो, चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहता पाहता एक लाईक नक्कीच करा. नवीन कोण असेल त्यांनी सबस्क्राईब करा. तर छान आपली कोथिंबीर पाहू शकता इथे चिरून झालेली आहे मस्त. आणि कोथिंबीर शक्यतो एकदम बारीकच चिरा, मोठी मोठी चिरू नका. त्यानंतर आपल्याला इथे लसूण चिरून घ्यायचं आहे बारीक. तुम्ही ठेसून पण टाकू शकता किंवा असा चिरून पण टाकू शकता. मी इथे चिरूनच टाकणार आहे. लसूण पण आपल्याला बारीकच चिरून घ्यायचं आहे चांगला. तर लसूण कोथिंबीर छान बारीक चिरून झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. त्यानंतर आपल्याला काय करायचे पुढे मी सांगते तुम्हाला. इथे बघा मी दही घेतलेले आहे आणि त्या दह्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे आणि हे दही छान असं फेटून घ्यायचे बघा. आपल्याला रवीने गोळसून घ्यायचे मस्त असं, म्हणजे छान ह्याचं ताक तयार होतं. पाहू शकता तुम्ही. तर छान आपलं दही बघा घोळसून झालेलं आहे मस्त रवीने चांगलं. तर आता हे साईडला ठेवायचे आपल्याला. आणि पुढे काय करायचे, बेसन पीठ घेतलेलं मी ते अर्ध्या वाटीला पण कमी घेतलेलं, ते आपल्याला इथे घ्यायचे. आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे बघा. छान बेटर ह्याचं बनवून घ्यायचे आपल्याला. थोडं थोडं पाणी करून छान हे फेटून घ्यायचे. ह्याच्यात गाठी नाही झाल्या पाहिजे, गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे. अगदी मऊसूत असं बेटर आपलं झालं पाहिजे हे. पाहू शकता तुम्ही मैत्रिणींनो. खूप छान रेसिपी आहे मैत्रिणींनो, एकदा नक्कीच ट्राय करून बघा. आणि नवीन आहे, कधी तुम्ही केली पण नसन आणि पाहिली पण नसन ही रेसिपी. तर छान आपलं हे फेटून झालेलं आहे. इथे मी मिडियम साईजचे 2 कांदे घेतलेत बघा. तर आपल्याला हे कांदे पण छान बारीक चिरून घ्यायचेत. आणि सोपी आहे मैत्रिणींनो आणि झटपट होणारी आहे. बिलकुल पण टाइम लागत नाही हे रेसिपीला आणि खायला पण खूप टेस्टी आहे. फक्त संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा, मध्ये स्किप जरा पण करू नका, म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजेल सगळं काही. वेगळं काहीतरी नवीन, हे नवीन आहे मैत्रिणींनो, नवीन रेसिपी आहे ही. आणि तुम्ही ही रेसिपी केली आहे का अशी, ह्या अशा पद्धतीने मला कमेंट करून नक्कीच सांगा. नसन केली तर ही बघितल्या तुम्ही करायला तुम्ही नक्कीच घ्याल. तुम्हाला आवडेल पण ही रेसिपी, इतकी छान आहे. तुमच्या संग बोलता बोलता बघा माझा कांदा पण चिरून झालेला आहे इथे. का ते सगळं सांगायला लागतं ना मैत्रिणींनो, तेव्हाच समजतं आपल्याला. तर आता कांदा चिरून झाल्याच्या नंतर आपल्याला गॅस वाढवायचे. गॅस इथं मी पेटून घेणार आहे, पाहू शकता तुम्ही. आणि गॅसवर आपल्याला कढई ठेवून घ्यायची बघा. कढई आपली गरम झाली ना मैत्रिणींनो, त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचे. साधारण 1 पळी मी तेल टाकून घेणार आहे. तुम्ही तुमच्या अंदाजे तेल कमी जास्त करू शकता.
आणि तेल आपलं छान गरम झालं ना, त्याच्यामध्ये 1 चमचा आपल्याला जिरं टाकून घ्यायचे बघा. जिरं छान फुलल्याच्या नंतर त्यानंतर आपल्याला इथे कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला जास्त गोल्डन कलरवर परतायचा नाही आहे, थोडासा असा कच्चटच ठेवायचा आहे. साधारण परतून घ्यायचं आहे बघा. खूप वेगळी पद्धत आहे मैत्रिणींनो, नक्की व्हिडिओ संपूर्ण पहा. तर पाहू शकता इथे कांदा छान आपला असा परतला गेलेला आहे. पाहू शकता कांदा परतलाय. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचे, पुढे इथे कोथिंबीर टाकून घ्यायची. कोथिंबीर पण जरा परतून घ्यायची आपल्याला. कोथिंबीर परतल्याच्या नंतर जराशी त्याच्यामध्ये आपल्याला चण्याची डाळ टाकायची. पाहू शकता तुम्ही सर्व ही चण्याची डाळ मी ह्याच्यावर टाकून देते तेलावर. आणि तेलावर आपल्याला ही चण्याची डाळ चांगली परतून घ्यायची. पाहू शकता अशा पद्धतीने. ह्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचे आणि मीडियम गॅसवर जरा 1 मिनिट होऊन द्यायची आपल्याला. त्यानंतर झाकण खोलून परत पाहायचे, वर खाली करून घ्यायची बघा. ही छान डाळ आपली परतली गेलेली आहे. पाहू शकता. त्यानंतर परत मी झाकण ठेवून घेणार आहे. झाकण खोलून आपण परत एकदा डाळ छान मिक्स करून घ्यायची आपल्याला परत. मैत्रिणींनो, ही डाळ पहिल्यांदा आपण अशी थोडीशी जरा शिजवून घ्यायची आहे. त्यानंतरच पुढचं काय मी तुम्हाला सांगते काय करायचे ते. तर थोडीशी आपल्याला ह्याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची, 1 छोटा चमचा. हे छान मिक्स करून घ्यायचे. पाहू शकता. मसाले वगैरे आपल्याला बिलकुल पण टाकायचे नाही आहेत मैत्रिणींनो. आणि त्यानंतर काय करायचे, पाणी टाकून घ्यायचे. आणि पाणी आपल्याला गरम टाकायचे, थंड बिलकुल पण पाणी टाकायचं नाही. पाणी टाकून झाल्यानंतर सर्व हे मिक्स करून घ्यायचे बघा. आणि त्यानंतर मैत्रिणींनो काय करायचे, पाण्याला उकळी आली ना, आपल्याला हे बेसनाचं बॅटर मी केलं होतं ते ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे बघा. आणि छान मस्त चमच्याने हे मिक्स करून घ्यायचे आपल्याला. कंटिन्यू हलवायचे हे चांगलं, जेणेकरून बेसन खाली लागणार नाही. कारण डाळ पण शिजल्या जाते आणि बेसन पीठ पण शिजले जातं, त्याच्यामुळे ही पहिली प्रोसेस आधी करायची मैत्रिणींनो. थोडं पाणी टाकून घेतले आपण, घट्ट वाटलं मला जरा. पाहू शकता डाळ आणि बेसन पीठ छान मस्त शिजलेलं आहे. त्यानंतर पुढे काय करायचे बघा, मी ताक बनवून घेतलं होतं दह्याचं, ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे सर्व काही. आणि छान मस्त मिक्स करून घ्यायचे सर्व. मैत्रिणींनो, ह्या रेसिपीचं नाव मी तुम्हाला अजून सांगितलं नाही आहे, पुढे सांगणार आहे मी. ही नवीन रेसिपी आहे. छान मिक्स करून घ्यायचे बघा अशा पद्धतीने. तर पाहू शकता छान बेसन पीठ आणि हे डाळ शिजलेली आहे. तर आपल्याला ह्याच्यावर तडका द्यायचा आहे मैत्रिणींनो. जिरं टाकून घेतले बघा मी. जिरं छान फुललं ना, त्यानंतर कढीपत्त्याची पानं टाकून घेतलेली आहेत. त्यानंतर लसूण टाकून दिलेला आहे. हिरव्या मिरच्या मी चिरून घेतलेल्या लांब लांब त्या टाकून दिलेल्या आहेत. आणि आपल्याला लाल मिरची मी मध्ये कट करून 2 मिरच्या घेतलेल्या त्या टाकून दिलेल्या आहेत. पाहू शकता छान असा तडका बसला पाहिजे मैत्रिणींनो. तेल छान कडकडीत गरम झालेले आहे. त्यानंतर कोथिंबीर वरून टाकायची बघा.
थोडीशी हळद टाकून घ्यायची आपल्याला. असं चरचरीत तडका बसला पाहिजे, असं तडका मस्त द्यायचा आहे आपल्याला ह्याच्यावर. पाहू शकता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे बघा. तर मैत्रिणींनो, ही रेसिपी एवढी छान आहे आणि चवला खूपच छान लागते, भातासोबत खूप छान लागते. ही तुम्ही नक्कीच करून पहा. आणि ह्या रेसिपीचं नाव तुम्हाला ऐकायचं आहे ना, तर मी सांगते तुम्हाला. फुलवती ह्याचं नाव आहे ह्या रेसिपीचं. खूप छान रेसिपी आहे. ह्याच्यात थोडीशी आपण साखर टाकून घ्यायची बघा. आंबट गोड जरा तिखट, खूप छान चटपटीत अशी रेसिपी आहे ही. नक्कीच करून पहा. चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही रेसिपी तुम्ही केल्याच्या नंतर कशी लागते मला कमेंट करून नक्कीच सांगा. आवडली तर मैत्रिणींना तुमच्या शेअर करा. पाहू शकता थोडी वरून आपल्याला कोथिंबीर पण टाकून द्यायची, दिसायला पण छान दिसते ही फुलवती. थोडंसं मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार. फुलफली ह्या रेसिपीचं नाव आहे मैत्रिणींनो, लक्षात ठेवा. तर हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे बघा. छान आपली ही रेसिपी झालेली आहे. तर कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो. चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो. पुन्हा भेटू आपण दुसऱ्या रेसिपी सोबत.